आजही आपण तसंच म्हणायला लागलो की नाही नाही होऊन जाऊ देत मुलं, सगळं होतं. तसं नाहीये. त्यामुळे मुलं न होऊ देण्याचा निर्णय जितका जबाबदारीचा आहे ना, तितका मुलं होऊ देण्याचा निर्णय हा अधिक जबाबदारीचा आहे. होऊ द्यात सगळं होतं तर असं नाहीये. असाही विचार करणारी अनेक तरुण जोडपी आहेत की का आणावं मी एखादं नवीन आयुष्य या जगामध्ये, हो. काय आहे आत्ता ज्या जगामध्ये. म्हणजे अगदी पुण्यासारख्या शहराचा विचार केला तरी नवीन बाळ जन्माला आलं तर त्याला आपण केवढ्या पोल्युशनला सामोरं जायला लावतो. असा सुद्धा विचार करणारी आहेत की आत्ताचं जग खरंच नवीन आयुष्य आणण्याच्या लायकीचं लायकीचं आहे का? आहे का. आणि मला असं वाटतं की हा विचार व्हॅलिड आहे आणि तो केला पाहिजे, कारण जबाबदारी म्हणजे इतक्या बाजूंनी येते. आता डबल इन्कम हा जो अगदी त्यातला भाग आहे, तर त्यातला पुन्हा असं की गुड लाईफ म्हटल्यानंतर नाही, तो जो पॅराडॉक्स आत्ता आपल्याकडे आहे हो. ना, तो असा आहे की गुड लाईफ मार्केटने सांगितलंय. मग मोठाली घरं, त्याच्यामध्ये विविध गॅजेट्स, त्या सगळ्याचा जो येणारा खर्च आहे त्याच्यासाठी दोघंही जण कमवण्यासाठी घराच्या बाहेर. बरं, घरात एवढी गॅजेट्स की आता आपलं मूल जर घरात राहिलं तर एक ते अनसेफ आणि दुसरं हे सगळे इलेक्ट्रॉनिक प्रिडेटर्स जे आहेत ते आपल्या मुलाचा सावज होणार आपलं मूल त्यांचं, म्हणून ते मूल घराच्या बाहेर. विकेंडला कंझ्युमर मार्केटने सांगितलंय की घरात बसणे, शांत बसणे, कुठलेही खर्च न करता आहे त्याच्यात घरात राहणे हा तर तुम्ही अक्षम्य गुन्हा करता आहात. त्यामुळे मग विकेंडला तुम्ही बाहेर जाणे म्हणजे घर आणि ती गॅजेट्स ती एके ठिकाणी. आणि आई वडील आणि मूल सगळे सैरावैरा वीकडेजना ह्या कारणासाठी बाहेर, आणि विकेंड्सना कंझ्युमर मार्केटने सांगितलेलं आहे त्यांना की तुम्ही गेला नाहीत आणि असडेल आयुष्य जगत असाल तर काही त्याला अर्थ नाही. आणि असं वातावरणात मूल वाढवताय तुम्ही, नाही नाही, त्याला तर सगळे एक्साइटमेंट, त्याला एक्सपोजर सगळं मिळालं पाहिजे, म्हणून उठा आणि बाहेर जा. ह्याच्यामध्ये अडकलेले जे सगळे चॉईसेस आहेत त्याच्यामध्ये खरंच ते मूल कोण वाढवतंय? हम्म. तुम्ही वाढवता आहात का सोशल मीडिया वाढवताय? कारण आजी आजोबांना तर यातलं काहीच झेपत नाही आणि त्यामुळे हा जो सगळा गोंधळ होतोय, हा पॅराडॉक्स जोडपी क्वेश्चन करतायत का खरंच की कशासाठी हवंय आपल्याला? आत्ता त्याचं उत्तर मग सोशल प्रेशर आहे, बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग, मग ते झालं पाहिजे. किंवा मग कोणीतरी भीती घालतं की आत्ता ठीक वाटतंय, 50शीला गेल्यावरती कळेल. हो. नंतर पश्चाताप होईल वगैरे. आता असे पश्चात्तापाच्या शक्यता तर अगणित आहेत. मूल जन्माला घालून ते ढुंकून सुद्धा बघत नसेल आणि ते व्यसनी असेल आणि तुम्हाला धमकावून चाकू गळ्याशी लावून तर मूल होऊ दिल्याचा पण पश्चात्ताप होण्याच्या शक्यता आहेतच आहेत की. हो. त्यामुळे पश्चात्तापाच्या शक्यता कुठल्याही टप्प्यावरती आहे.